जान्हवी, रागवलीस का तू माझ्यावर? मग अशी का वागतेस माझ्याशी? अशी म्हणजे कशी? माझ्याशी बोलत नाहीयेस तू. त्रास होतोय तुला त्याचा? अर्थात. नक्की? म्हणजे काय? सांग ना काय झालंय? गीता, मी तुझ्या 3 प्रश्नांना उत्तर दिली नाही तर तुला त्याचा इतका त्रास होतोय. आणि तो मनीष गेले कित्येक दिवस तुला विचारायचा प्रयत्न करतोय, तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, तर तू त्याला उत्तरच देत नाहीयेस. याचा त्याला किती त्रास होत असेल याचा विचार केलायस? म्हणून मी इतके दिवस तुला सांगत नव्हते. तुला आवडणार नाही मला माहिती होतं. प्रश्न माझ्या आवडीचा नाहीये गीता, तुझ्या निवडीचा आहे. हे बघ गीता, मला तुझ्या निर्णयात इंटरफिअर करायचं नाहीये. तुझा निर्णय तू घेशीलच, पण तू जर मनीषला हर्ट केलंस ना तर त्याचा मला खूप त्रास होईल. मी मुद्दामून करते असं वाटतंय का तुला? पुन्हा तेच. अगं मला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा आता मनीषला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. तू त्याच्याशी का नाही बोलत आहेस गीता? अगं न बोलून प्रश्न सुटणार नाहीयेत. तू का टाळतेस त्याला? आणि मुळात त्याला टाळून काय होणार आहे? आजचे प्रश्न उद्यावर ढकलतेस तू, बाकी काही नाही. तो वाट पाहतोय गीता तुझी, तू त्याच्याशी बोलण्याची. काय बोलू मी त्याच्याशी हेच कळत नाहीये ना मला. जान्हवी, 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 प्लीज प्लीज मला समजून घे. मी प्रयत्न करतेय गीता, पण माझी एकच विनंती आहे, तुला जे हवं ते तू कर, पण माझ्या मित्राला दुखावू नकोस. एकदा एका ब्रेकअपमुळे तो पोळला गेलाय, पुन्हा त्याला तेच सगळं भोगायला नको लावूस. मला नाही बघवणार त्याला पुन्हा एकदा त्याच अवस्थेत. हॅलो. नाही, श्री साहेब ऑफिसमध्ये नाही आहेत. हो, मी निरोप देतो तुमचा. थँक्यू. श्री, मनीष, साहेब चहा. नंदन, थँक्यू सो मच यार. जाम गरज होती त्याला चहाची. मी तुमच्या वाटेकडे डोळे लावूनच बसलो होतो. तुमची गाडी लांबून पाहिली आणि लगेच फक्कड चहा टाकला. श्री, डॉक्टरांकडे गेला होतास ना? काय म्हणाले डॉक्टर? काही सिरियस नाहीये ना? हो, डॉक्टर म्हणाले की तिला सगळं एकदम सांगू नका. म्हणजे आयडियली तिची मेमरी नॅचरली परत येणंच गरजेचं आहे, पण आता आपण त्यासाठी थांबणार नाही आहोत. पण मग डॉक्टर म्हणाले की मग निदान तिला कुठलाही धक्का बसणार नाही याची तरी काळजी घ्या. म्हणजे कुठलीही इन्फॉर्मेशन तिच्यावरशी बंबार्ड करू नका. त्यामुळे ना तिच्या रिव्हर्स सायकोलॉजीवरती परिणाम होऊ शकेल. त्यामुळे आता मला माझ्या घरच्यांना आधी तयार करायला हवं आणि मग त्यानंतर मला तिच्याही आईबाबांशी बोलावं लागणार आहे. त्यांची मानसिक तयारी करायला हवी मला. आणि मग मला विचार करून ठरवावं लागेल की आता तिला कुठे सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं. श्री, पण निदान जान्हवीला आता हे तरी कळलंय की ती तिच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी विसरलीये. म्हणजे माझ्या बाबतीत जेव्हा आपण जान्हवीला सांगितलं तेव्हा सुरुवातीला तिला धक्का बसला, हादरा बसला, पण नंतर ती सावरली आहेत ना. अरे मनीष, तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचं झालेलं लग्न आणि स्वतःचं झालेलं लग्न यात खूप फरक आहे. हे सगळं कळल्यानंतर जान्हवीची रिॲक्शन काय असेल ह्याची काळजी वाटते मला. म्हणजे सगळं पूर्ववत करण्याच्या नादात माझी घाई तर होत नाहीये ना अशी भीती वाटायला लागली मला. कारण या सगळ्या नादात जर काही माझ्याकडनं चूक झाली ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. साहेब तुम्ही काळजीच करू नका. मी माझ्या गावच्या देवाला नवस केलाय ना, सगळं व्यवस्थित होईल. या आय जस्ट होप सो.
ऐक ना, मला मला घरी जावं लागेल. मी लगेच निघतो. मला माझ्या घरच्यांशी ना जरा सविस्तर बोलायचंय. हा, मी निघतो आता. तू जरा ऑफिस मधल्या कामाचा फॉलोअप घे ना. कोर्स तू निघ. थँक्स. हो हो, नीट जा रे. मनीष साहेब, हे सगळं ऐकून पोटात गोळा नाही का आला तुमच्या? हो रे, मला तर कळतच नाही की हे सगळं श्रीला कसं झेपणार आहे. हो या लवकर मग. ठीक आहे, येत आहेत, कोपऱ्यावरच आहेत. श्री, मी बोललो डॉक्टरांशी. त्यांनी मला सांगितलं की ट्रीटमेंट बद्दल काही शंकेचं कारण नाही आहे, पण जान्हवीशी हे जर असं आपण बोललो तर थोडंसं रिस्की ठरू शकतं, पण प्रयत्न करायला काहीही हरकत नाही. जागेचा कधी कधी परिणामही होतो पेशंटवर, आणि बऱ्याच पेशंट्सना त्याचा फायदाही झालाय. तेच तर ना बाबा, म्हणजे आपण इतके दिवस एका मेजॉरिटीचा विचार करतोय. म्हणजे अशा बऱ्याच पेशंट्सना जागेचा फायदा होऊ शकतो, पण ज्या पेशंट्स वरती याचा उलटा परिणाम होतो त्यांचं काय? आपण आता हाही विचार करायला हवा. पण शेवटच्या क्षणी असे विचार का मनात येत आहेत तुझ्या? याची अगं कारण आपण याचा विचार केलाच नाही असं नंतर वाटून काहीच उपयोग नाही. तुला नेमकी कसली भीती वाटते? भीती अशी नाही, पण मला थोडंसं दडपण येत आहे. काय झालं? एवढ्या घाईघाईत का बोलावलं? बसा, बस. पाणी आण. हो. पाणी. हा. काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही, श्रीला बोलायचंय सगळ्यांशी. हो, काय रे? हा, तर मी असं म्हणत होतो की जान्हवी घरी परत यावी यासाठी आपण सगळेच पाठपुरावा करतोय. एका पॉइंटला जर तिची स्मृती परत आली नाहीच तर आपण तिला सगळं खरं सांगून टाकायचं असंही ठरवलंय. पण ह्या सगळ्यात ती या गोष्टीचा पॉझिटिव्हलीच विचार करेल अशी एक शक्यता आपण विचारात घेतली. तेव्हा मला असं वाटतं की आपण ह्याचा दुसऱ्या बाजूने विचार करायला हवा. म्हणजे जान्हवी आता घरी येणार नाहीये का? अगं नाही आई, असं काही नाही. म्हणजे ती जर कन्व्हिन्स झाली ना तर ती घरी निश्चित येईल. पण आपलं लग्न झालंय आणि आपण आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट विसरलोय, ही फॅक्ट पचवणं खूप अवघड आहे. म्हणजे चला आपण हे कन्सिडर करू की जान्हवी घरी आलीच, तरीही ती पावलं पावली बावरेल. कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन असणार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ना या सगळ्या हे असले पेशंट्स बरे होण्याच्या स्टेजेस असतात. म्हणजे आधी डिनायल, मग अँगर आणि मग ऍक्सेप्टन्स. म्हणजे आधी साफ नकार, मग त्यानंतर घाबरणं, रागावणं आणि मग कदाचित हळूहळू स्वीकारणं. इतका स्लो हळूहळू प्रवास होऊ शकतो तिचा. त्यामुळे आपण तिला सगळं खरं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ती माझा हात धरून या घराचा उंबरठा ओलांडून आत आली. असं जादूची कांडी फिरल्यासारखं नाही होणार काहीच. तेव्हा आपण मेंटली प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. ती पेशंट आहे हे आपण विसरून चालणार नाही. हो, पण म्हणजे हे सगळे टप्पे पार केल्यानंतर सगळं सुरळीत होईल ना? हो, म्हणजे डॉक्टर तरी म्हणतायत की एक ना एक दिवस तिला हे सगळं नक्की आठवेल. पण तोपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही आपल्या अपेक्षा बंबाड करू नका तिच्या. श्री, जान्हवीला या घरात कसलाही त्रास होणार नाही याची निश्चिंती बाळग. तू कसलीच काळजी करू नकोस. आपण सगळे सांभाळून घेऊ ना तिला. आणि जान्हवी आमची सून कुठे आहे? मुलगी आहे आमची. आम्ही सगळ्यांना फुलासारखी जपू तिला. कधी सांगणार आहेस तिला? कदाचित पुढच्या 1-2 दिवसात. पण त्याआधी मला तिच्या घरच्यांशी बोलावं लागणार आहे. तिला आपल्या घरी घेऊन ये. इथंच बसून बोला ना तुम्ही, सोपं होईल. हा श्री, हे सोपं होईल. हो, आणि गरज पडली तर आम्ही सगळे बोलू ना तिच्याशी.
पण मला आधी तिच्या आईबाबांशी बोलायला हवं. आलेच. थँक्यू. हॅलो, कशी आहे सरस्वती? कोण सरस्वती? बस काय जान्हवी मॅडम. सॉरी. सॉरी तर मला म्हणायचंय सरस्वतीला. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. त्या दिवशी जे काही झालं ते खरंच चांगलं नाही झालं. एखाद्या माणसाच्या श्रद्धास्थानाला असा धक्का देणं खरोखरच बरोबर नाही. हो, पण तो अत्यानंद आहे ना, तो अनेक बायकांमध्ये भयंकर लोकप्रिय आहे हो. म्हणजे अर्थात मला हे सगळं नंतर कळलं, पण सरस्वती खूप चिडली होती माझ्यावर. ऐका, एक मिनिट. एक मिनिट, माझं ऐका तुम्ही. मला ती खूप आवडते. मी अत्यंत निष्कलंक असा माणूस आहे. तुम्ही कुणालाही विचारा, माझं सरस्वतीवर खूप प्रेम आहे. मी तिला खूप सुखात ठेवेन. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना, तुमच्या मदतीशिवाय माझी गाडी पुढे सरकूच शकत नाही. प्लीज प्लीज मला मदत करा प्लीज. अहो, तुम्ही कशाबद्दल बोलताय? अच्छा अच्छा, म्हणजे सरस्वतीने तुम्हाला काही सांगितलंय का माझ्याबद्दल, की मी भेटल्यावर ओळख दाखवू नको असं सांगितलंय का? तुम्ही कुणाबद्दल बोलताय, कशाबद्दल बोलताय नक्की? मला खरंच कळत नाही हो. हो, तुमच्या मावस सासूंबद्दल बोलतोय मी. सासू? माझी सासू? नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. माझं लग्नच नाही झालंय अजून. हा, आता तुम्ही मस्करी करताय. एक मिनिट. तुम्ही कशाबद्दल बोलताय? तुम्हाला चेक भरायचा आहे का? मी भरून देते ना. हे बघा, इथे आम्हाला ऍक्च्युअली पर्सनल गोष्टींबद्दल बोलायला परवानगी नाहीये. आमची नोकरी जाईल. नाही, एक काम करा तुम्ही, आनंद इकडे ना. तुझी सगळी कामं सोड आणि ये ना, मदत कर. तुम्ही चेक भरायचा आहे ना, तो नाही मॅडम, मी ओळखतोय. पेपर पण आहे तिथे आणि FD RD सगळं करून देईल. कोण होते गृहस्थ? काय माहिती, तू जाऊ दे ग. तो वेडा माणूस आहे. बस बस. अगं, पण ते खूप कॉन्फिडेंटली बोलत होते. तुला आठवते गेल्या वेळी सुद्धा आलेले आणि असंच म्हणत होते ते. आता प्लीज तू मला सांग ना, माझं काही चुकतंय का ग? काय झालंय नक्की? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, तू अजिबात असा विचार करू नकोस. अगं, तू मनातही धरू नकोस अशा गोष्टी. काही नाही, तो मॅड माणूस आहे. हे बघ, तू माझ्याकडे बघ. तू लक्ष नको देऊ. तुमच्या मावस सासूंबद्दल बोलतोय मी. जावई बापू, तुमचा मुद्दा आमच्या लक्षात आला आणि आमच्याकडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते आम्ही नक्की तुम्हाला देऊ. हो, आम्ही नेहमीच तुम्हाला सहकार्य करतो जावई बापू, पण तुम्हीच आम्हाला वाळीत टाकले.
म्हणजे बायकोच्या आई वडिलांची साधी चौकशी कधी करत नाहीत तुम्ही. आई, माझ्याकडून असं खरंच कधी झालं असेल तर आय एम सॉरी. यापुढे नाही होणार असं. आणि जान्हवीची आई ही माझी आई आहेच ना. हो हो, अगदी खरंय, अगदी खरंय तुमचं. अहो, आम्हाला दुसरं काय हवंय, तेच महत्वाचं आहे ना. अहो, नाती जपणं महत्वाचं. पैसा अडका काय, तो काय कुणी वर घेऊन जाणार आहे का? भाऊजी, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही जसं सांगताय ना तसंच सगळं होईल. खरंच. तुम्ही खात्री बाळगा. आज ह्या घडीला जानूच्या सुखापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आमच्यासाठी. हो. मग भाऊजी, तुम्ही कधी घेऊन जाणार ताईला? अरे पिंट्या, मी काही तिला घेऊन जाणार नाहीये. होच का? म्हणजे आपण तिच्यावर कुठलंही बंधन घालू शकणार नाही. मी फक्त तिला वस्तुस्थिती काय आहे हे सांगणार. त्या पुढे काय करायचं हे तिचं तिला ठरवू देत ना. म्हणजे आत्ता फक्त ही एक महत्वाची स्टेप मला पार पाडायची आहे. त्यामुळे पुढचा विचार मी आत्ता नाही करत आहे. पुढचं पुढे आपण नंतर बघूया ना. काय बाबा, बरोबर आहे ना? अगदी 100% बरोबर आहे. तुम्ही काही काळजी करू नका जावई बापू. विठ्ठलाच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. अहो, ठीक होईल नाही तर काय. या जानूच्या आजारपणात काही कमी देवदेव केलेत का मी? हा देव पण कुठे झोपलाय देव जाणे. आता देवाला काही आहे का नाही? आता माझं ऐकल्याशिवाय देव काही राहायचाच नाही. बघा तुम्ही. अरे पिंट्या, अरे उभा कायस? जा चहा टाक जा जावई बापूंसाठी. नाही, नको नको, मला नको चहा. अहो, असं काय करताय? मगाशी नको होता तुम्हाला, आत्ता घ्या. निदान तुमच्या निमित्ताने आमचा पण होईल. अरे तू तू उभा काय राहिलाय? जा रे पटकन, जा जा चहा टाकाय. हॅलो. हा मनीष. हा, हॅलो मनीष. अरे तुझा आवाज नीट येत नाहीये. हा, हो, मी आता जान्हवीच्या घरी आहे. हो हो हो, तू निघालास तरी चालेल. ओके, बाय. हाय, तू आज लवकर आलास? हा, माझं काम लवकर संपलं. चल, तुला सोडतो मी. नाही नको, मी बसने जाईन ना. अगं, असं काय करतेस? उलट बाईकने लवकर पोहोचू आपण. ऍक्च्युली मी बसने आरामात जाईन. अरे मी जाईन. आता हे काय नवीन तुझं? अगं, कुठे पावसाची बसने जातेस तू? चल, बाईकने जाऊ. बरं येते, पण एक 10 मिनिटं वाट बघूया आपण. कोणाची? बसची. आणखी कुणाची वाट बघणार? बरी आहेस ना तू? श्रीरंग बरे आहेत का रे? श्री बरं आहे का ग? असं का विचारतेस? नाही, ते आज बस स्टॉपवर दिसलेच नाहीत ना, म्हणून सहजच विचारलं. हा,
अगं आज त्याचं महत्वाचं काम आहे म्हणून तो बिझी आहे. पण म्हणजे ते इथे येणारच नाहीयेत का? कदाचित. ओके. काय ग काय झालं तुला? नाही अरे झालं काहीच नाहीये. कसं असतं ना, एखाद्याची सवय होऊन जाते आपल्याला, कळतही नाही. हो बरोबर आहे. चल आपण जाऊया. चल. मनीष, ते बिझी म्हणजे पर्सनल कामात की ऑफिसच्या कामात बिझी असतील ना? पर्सनल कामात बिझी आहेत ते. अच्छा, घरचं काम का तिचं? तिचं म्हणजे? ती आहे ना, त्यांची अशीच कोणीतरी. नाही म्हणजे मला काय करायचंय, मी असंच विचारलेलं अगदी सहज. चल जाऊया आपण. जान्हवी, आपण नक्की निघायचंय ना? नाही म्हणजे अजून 10 मिनिटं वगैरे वाट बघू शकतो आपण. गप्पा बस, गाडी सुरू कर. ओके.